सेकंड मॉडिफिकेशन दाखवायचं तुम्हाला माझ्यासोबत या. मित्रांनो फायनली बघा हा सनग्लास घेतलेला आहे मी आता गाडीत घालण्यासाठी. सोबत फायनल चला आता समोर एक आयसर खराब झालं वाटतं रस्त्यात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये. तर मित्रांनो फायनली आता टाइम होतोय 2:45 म्हणजे जवळजवळ 3 वाजता आले मित्रांनो. जस्ट एकच ट्रिप आलेली लोकल आहे आणि दादून मी आलेले आहेत. दादू गायला पुढे घातली का पोळी दे ना पहिले डाय लाख मात्र बरं दादू येतं ना दुसरीकडे घेऊन. सो चला आपली ट्रिप चालू करूया आणि जस्ट बघूया आता. अजून तर काय कोणाचा फोन आला, पहिलाच फोन आहे सकाळपासून. सो चला ट्रिप सुरू करूया आपली, जाऊया इथं. फायनली आता मस्त गाडीत बसते. दादू पण आला आपल्यासोबत. जाऊया आता निघूया. तिथे पलटन थांबली बाबा करेन. 3ची बस आलेली बघा सीबीएससी. आमच्याकडे बस येतात सिटी बस. पासून एक पण फोन आला नाही मित्रांनो. आज तर मी खूप म्हणजे तयारीत होतो, म्हटलं चला आज फोन वगैरे येईल आणि आपल्या गाडीचं सेकंड मॉडिफिकेशन दाखवायचं होतं, पण फोनच आलेलं नाही. त्यामुळे आता चाललोय. सो जस्ट आपण पहिली ट्रिप मारू, त्यानंतर तुम्हाला मॉडिफिकेशन दाखवणार आहे. आणि आपल्यासोबत दादू पण आहे. आज दादूला तर मी आधी पण आपल्या ब्लॉगमध्ये भरपूर वेळा बघितलेलं आहे. तर ठीक आहे, चला आता ही ट्रिप मारू स्टार्टिंगला. त्यानंतर तुम्हाला आपल्या गाडीचं सेकंड मॉडिफिकेशन मध्ये काय काय केलं आपण हे दाखवतो. तर मित्रांनो फायनली आता आलेलो आपण बघा एक्सप्लो पॉईंटला. जस्ट तुम्ही एक्सप्लो पॉईंटला गर्दी पाहू शकता किती. एक साईड सीट बेल्ट पण लावून घेऊ आपण. जस्ट तिथं वगैरे असतात. ही आई सर्व कशी धोकली, कारण ती गर्दी काय कमी होणार नाही. आपल्याला थोडंफार धाडस करून गर्दीतून गाडी काढावीच लागते. 7 नंतर इतकी गर्दी असते तर या सर्कलवरती की जस्ट गाडी काढायला भरपूर म्हणजे भरपूर अडचण येते. बट ज्याला सवय असते ना तो बरोबर गाडी काढतो. मला कंप्लीट एकदम भीतीसारखं वाटायचं गाडी काढण्यासाठी. एकदम मी हळूहळू गाडी काढतो, त्यामुळे मी पटकन गाडी काढू शकतो. तर कधी कधी टाइम झाला तर 9 ते 10 वाजता मी घरी जातो. पण आपली पुढे 400-500 मीटरवर असेल फक्त आता. तर मित्रांनो फायनली बघा आता हा टर्न आलेला आहे. इथून राईट टर्न घ्यायचा आपल्याला. जस्ट आपण आधी पण आपल्या ब्लॉगमध्ये कंपनी दाखवलेलं आहे. ॲम्ब्युलन्स आली समोर. राईटचा इंडिकेटर पण दिलेलं आहे. ते इथून परत आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं एकदम रिलॅक्स मध्ये. इथून पण कधी कधी गाड्या येतात सावकाश पद्धतीने गाडी चालू लागते एकदम हळूहळू. बघा कंटेनर वगैरे. फायनली चला आपली कंपनी आलेली. मित्रांनो फायनली चला गाडी लोडिंगसाठी इथं आलेलो आहे. तो डिस्कशन चालू आहे लोकांचं काय मटेरियल द्यायचं काय नाही. मित्रांनो फायनली टाइम होते 3:12. जस्ट आपली गाडी लोडिंग झालेली आहे. इथून निघूया आणि जस्ट इतक्यात दुसरा फोन आला. लगेच दुसरी ट्रिप आपल्याला लगेच जाऊया. इथून पहिले ही सोडूया मग ती मारूया. चला फायनली आता कंपनीतून तर निघलोय. जाऊया आता दुसऱ्या कंपनीत मटेरियल टाकूया. गाडीचं सेकंड मॉडिफिकेशन आपण केलेलं आहे ते दाखवायला आपल्याला टाइम भेटेल. दादू पण आपला 6 महिन्यानंतर आला आपल्यासोबत. कसं वाटतंय? काहीतरी बदल वाटतो का आपल्या गाडीमध्ये? गाडी मॉडिफिकेशन केली, एक नंबर दिसते. अजून 2-3 मॉडिफिकेशन केले पण ते आपल्याला सांगायचे नाही, ते डायरेक्ट दाखवायचे त्यांना व्हिडिओमध्ये. बरोबर का नाही? बोलत चालत खेळत आपली कंपनी आली. दादू समोर कंपनी आपल्या झाडाच्या समोर. चला पटकन मटेरियल खाली करूया. लगेच दुसऱ्या कंपनीसाठी आपल्या लोडिंगला निघायचंय. तर आधी पण आपण या कंपनीत आलेलो आहे. जसं की तुम्ही पाहिली असेल कंपनी. आपल्याला इथं जायचं या कंपनीत. बघा इथे वॅगनर लावलेली ना, त्यामध्ये जायचं. फायनली अनलोडिंगसाठी गाडी लावली बघा इथं. अनलोडिंग होते त्यानंतर इथे निघून झाला. मित्रांनो फायनली आता टाइम होतंय 3:20 म्हणजे 3:30 मिनिटं लागते फक्त. पण आलेलो आहे आणि गाडी वगैरे खाली गेली आहे. आणि जसं की तुम्हाला सांगितलं आपलं सेकंड मॉडिफिकेशन दाखवायचं तुम्हाला माझ्यासोबत या. तर मित्रांनो फायनली सेकंड मॉडिफिकेशन आपण केलेल्या गाडीनं व्हील कॅपा लावलेला आहे. याच्यासाठी सुद्धा मी 6 महिने कंप्लीट वेट केलं मित्रांनो. 6 महिने मला व्हील कॅपा सापडले नव्हते, बट आता भेटलेलं आहे. पण बघा ही समोरची आहे ना फुटली, इथं जवळ फुटली बघा. इथं आहे ना याला म्हणजे काय लागलं मला माहिती नाही, बट मी एक ठिकाणी बघितलं तर त्या कंपनीतच काहीतरी लागलं होतं त्याला रिवर्स घेताना. ते माझ्या लक्षात नाही आलं, गाडीत मटेरियल होतं. बट मस्त इथं 4 बाजून टाकले बघा. इकडच्या बाजून 2 बाजून इकडे आणि बाकी इकडून 2 साईडनी बघा. एकदम म्हणजे चालताना गाडी एकदम भारी दिसते, एकदम मस्त दिसते. तर तुम्हाला मी एक डेमो पण दाखवून देतो लगेच.
चला दाखवतो ते मुलं. मित्रांनो फायनली तुम्ही डेमो बघितलाच असेल. तो व्हील कॅपा कशा वाटले मला कमेंट करून सांगा. आजचा पूर्ण व्लॉग जो आहे ना आपला तो या व्हील कॅपांवर डिपेंड होता. याच्यासाठी मी 6 महिने खूप दुकानं फिरलो. याच्यानंतर मला कुठेतरी भेटल्या. मला पाहिजे होतं सिल्वर, भेटत होतं सिल्वर ब्लॅक, पण सिल्वर ब्लॅक आपल्याला आवडत नाही, म्हणजे काच नाही दिसली एवढ्या. सिल्वर कसं एकदम मस्त दिसते गाडीला. तुम्ही डेमो बघितला आपल्या गाडीचा. आपल्यासोबत दादू होता त्याच्यामुळे आपल्याला शक्य झाला ते व्हिडिओ काढायला. तर चला आता निघालो इथून मी मस्तपैकी. बघा कंटेनर आलेले मस्तपैकी गुजरातचं आहे. सो भरण्यासाठी आलंय वाटतं. समोरचा पिकअप किती भरलेला आहे. एवढी पण गाडी लोड नाही पाहिजे बरं का, कारण सिटीमध्ये चालायचं आहे आपल्याला. मी सुद्धा एवढी गाडी कधी लोड नाही करत. एकदा केली होती पण एकदम घाबरत केली होती. आणि त्या दिवशी नेमकं ना 15 ऑगस्ट का काहीतरी 26 जानेवारी होती. आपल्याला जायचं एक्सलो पॉईंटला. दादूने विचारलं त्यामुळे सांगतोय आणि तुम्हाला पण सांगतोय. हे आलंय फ्रंट स्टॅम्पिंग. समोर पण इथं एक ट्रक आलाय बघा. आता तो टर्न मारेल, पण जस्ट आपण निघून जाऊ मग तो टर्न मारेल. थोडीफार गर्दी वाढलेली वाटते मला, बट इतकी पण नाहीये. जेव्हा म्हणजे 4:30-5 नंतर भरपूर गर्दी व्हायला लागती. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आपण मस्तपैकी एक्सलो पॉईंट. सो इथून घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट टर्न. वरती जायचंय, पुढून टर्न मारायचंय डिवायडर पासून, मग दुसऱ्या कंपनीत जायचंय. इकडून पण रस्ता आहे बट आपण असं वरतून जाऊ. पण त्याआधी आपल्याला इथून सनग्लास पाहायचंय. इथं बघा गाडी उभी आहे, बघून घेऊ. चला एक सनग्लास किती दिवसापासून पाहायचा होता बट आज पाहून घेऊ. मित्रांनो फायनली बघा हा सनग्लास घेतलेला आहे मी आता गाडीत घालण्यासाठी. सो फक्त आपण आपल्याच गाडी वापरणार आहे, बाहेर नाही घेणार. आणि त्याला सनग्लास घेतलेला आहे. इथून राईट टर्न मारायचा आहे आपल्याला. आणि ट्रॅफिक पास वरून किती येते तुला टर्न पण मारून घेतलाय पटकन. तर मित्रांनो फायनली चला इथून आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे मस्तपैकी. इथं थले गाड्या लागलेल्या आज. नाही तर इतर वेळेस गाडी नाही राहत बरं का. इथं आयसर लागलं बघा लोडिंग साठी. फर्स्ट टाइम लागलं बरं का आज, इतर वेळेस नाही लागत. बघा गॅरेज आहे त्यांनी भाऊनी बघा गाड्या कसं ठेवलेल्या आहे. मस्त दिसते गाड्या. कधी स्टेअरिंग आहे फक्त, दुसरं काहीच नाही त्याच्याने, फक्त स्टेअरिंग होती. फायनली चला कंपनीत पोहोचलोय आणि आपला पेमेंट पण बाकी, पेमेंट पण घेऊ आणि ट्रिप मारू. फायनली टाइम होते 3:49 जस्ट आपली गाडी लोड झालेली आहे. निघालोय आपण आणि इकडे बघा आयसर लोड होती. सो भरपूर गाड्या दिसतात अशा रस्त्याने आपल्याला. आणि जस्ट आपला पेमेंट पण आलेला आहे बघितले. थोडा लेटच झालं, 10 तारखेला पेमेंट येतो. बट आज किती तारीख आहे? 12 तारीख आहे बघा. 2 दिवस लेट झालं डायरेक्ट. आणि 2 दिवस पण कारण त्यांच्या ट्रिपच नव्हत्या ना, तर डायरेक्ट आज आल्या. आज जस्ट निघालो डायरेक्ट. तिकडून जायचं का इकडून जायचं? रॉंग साईडने जायचं का लेफ्ट साईडने जायचं? काय वाटतं? बरोबर वाटलं तसं जाऊ. शक्यतो असं जायला काही प्रॉब्लेम नाही, पण बघून जावं आपल्याला. कारण इकडून कसं फिरून जावं लागेल ना डिवायडर पासून. इकडून सरळ जाता येईल आपल्याला. बघूया चला आता. चला फायनली आता हायवेला तर आलो. इथं बघून घेऊ. इथं मटेरियल कमी ना, जास्त मटेरियल असतं तिकडून जाता येतं. मटेरियल कमी पटकन जाता येईल. दादू आता आपण इकडून टाकली गाडी, बट इकडून टाकायला थोडी अडचणी. रॉंग साईड रस्ता आहे, गाड्या येणार पुढून. तिकडून पण गाडी लगेच टर्न मारताय बा. इंडिकेटर दिलंय, पटकन टाकून घेऊ त्या साईडने गाडी. आहे का गाडी? जाऊ देऊ ना त्या साईडने टाकू का डायरेक्ट? गाडी नाही ना. चला दादूच्या भरोसा. आरसा पण बघितला नाही, टाकली तसं नाही. मी सगळीकडे बघतोय, आरसा पण पाहिलाय. चला इथं तर मोठा एकदम खड्डा आहे, त्यामुळे एकदम गाडी हळूहळू गावाला. टर्न मारायला थोडं दिक्कत आहे. आणि मागं गाडी इथं बघा, कशी गाडी आदळेल आपली जोरात. हे बा हे बा कशी आली. खड्डा जोरात आहे एकदम. असा टर्न आहे इथं, पटकन गाड्या येऊन जाते डायरेक्ट मध्ये. तरी तो गाडीवाला माझ्याकडे पाहत होता. फायनली आपली कंपनी आलेली आहे. आता इथं खाली करायची गाडी आपल्याला. खाली करू. फोन तर काय आलेला नाही अजून, आणि टाइम पण झालेलाच आहे बऱ्यापैकी. तर फायनली टाइम होतं 4:10 जस्ट आपली गाडी खाली झालेली आहे. बट प्रॉब्लेम एक झालेला आहे. तर थंबनेलसाठी आपण काही शूट वगैरे केलं नाही, तर आता त्यासाठी चाललोय. खाली गेली आहे, जाऊ तिथं शूट वगैरे करून मग निघू डायरेक्ट घरी. थंबनेल शूट साठी निघालोय. एकदम वेगळाच पॉईंट आहे तो फक्त मला माहिती आहे. दादूला पण नवीन पद्धती दाखवतोय. आता कंटेनर थांबलेलं ना, त्याच्या अलीकडे आपल्या इथं टर्न मारून तिथं थंबनेल शूट करायचं आहे. फायनली थंबनेल तर शूट झालेलं आहे, बट तुम्हाला आवडतो नाही आवडतो ते काही सांगता येणार नाही. बट आम्ही काढलाय मस्तपैकी. आणि थंबनेलसाठी बघा ही जागा इथं शूट लोकेशन तर भारी. इथं काय वाटतं? भारी नाही एकदम. सो जाऊया तुमच्याला. थोडं जंगल एरियाच आहे आणि इकडे कंपन्या वगैरे. ऊन इतकं कडक पडलंय का घाम येतोय. दादूला येतोय, मला पण येतोय. गाडीत असून काचा दोन्ही पण उघडे आहे. हे बघ ही पण उघडी आणि हे बघ इकडे ही पण उघडी. तरी पण एकदम गरम राहिलं. कालपेक्षा आज म्हणजे बऱ्यापैकी 2 तरी ट्रिप आल्या. कालची तरी दुसऱ्याची होती आणि आजची जी ट्रिप होती ती कंपन्यांची ट्रिप होती. पण चला 2 ट्रिप गावाने झाल्या कंपन्यांच्या आपल्या. तर मित्रांनो
फायनली चला आता इथून आपल्याला आहे ना राईट टर्न घ्यायचं आहे, पुढून डिवायडरवरून क्रॉसिंग करायची आहे. बघा इकडं रस्ता आहे, इकडं गाड्या पाहिजेच सुरुवातीला. गाड्या तर काय कमी येत आहे एकदम, गाड्या नाही आहे. आता डिवायडरला भेटूनच आपण गाडी चालवते आता, आणि कारण इथून लगेच टर्न मारायचं. तर मित्रांनो फायनल चला डिवायडर पण आलेले आहे, लगेच टर्न मारून द्या आपण. इथून गाड्या थोड्या म्हणजे पटकन गाडी काढता येईल. थांबू वाटतं, थांबून लोड केलेली लोडिंग झाली गाडी. संध्याकाळी निघाली. मोठ्या गाड्या सहजासहजी संध्याकाळी चालतात जास्त, त्यांचा लॉंग रूट असतो ना. आपलं कसं लोकलमध्ये चालतं, त्यामुळे जास्त आपण हे नाही करत. तर मित्रांनो फायनली गाईचा गोट आलेला आहे, तर गाईला पोळी द्यायची आहे. दादू तू देऊन लगेच पोळी देऊन येईल गाईला. जस्ट आता घरी जायची तयारी होती, गाईला पोळी दिली ती. बट एक दादा आले आणि आपल्या लगेच एक भाडं आलं, तर जायचं आहे ते भाडं मारण्यासाठी. जाऊया चला. थोडे प्लाय वगैरे आहे त्यांची, ते टाकायची अर्जन्सी त्यांना एकदम. बरं झालं पटकन आले आपल्याकडं, जाऊया चला. फायनली टाइम होतोय 5:02. म्हटलं आपण घरी जाऊ या टायमाला, आहे का नाही. म्हटलं भाऊची ट्रिप आली, तो भाऊ आता पुढे चाललाय बघ. इकडं नाला वगैरे, इकडं आपली बिल्डिंग आहे समोर, पण इकडून दिसणार नाही. चला आता या रस्त्याने चाललोय मस्तपैकी. थोडं ऑफ रोड आहे आणि मटेरियल पण तसं आहे, बिल्डिंगचं मटेरियल आहे, बांबू वगैरे नाही का, प्लाय वगैरे, तर तेच घेऊन जायचे की. इकडं मंदिर वगैरे मसवाचं, त्या रस्त्याने जायचं आपल्याला. चला आता 2 दिवस पण काही ट्रिप नाही, पण तरी पण जास्त वाटतं ना मटेरियल जास्तच लोड केलंय गाडीमध्ये. काय करणार आता 2 दिवस काही ट्रिप नाही, काही नाही त्याच्यामुळे. तर बघा इकडे मसोबा मंदिर आहे, मंदिरा पण पुढे जायचं आपल्या. अजून पूर्ण ऑफ रोड रस्ता आहे बरं का, पूर्ण जंगल आहे बा. त्यासमोर हॉटेल आहे बा, हॉटेल अध्यक्ष. मी पाहिलं आता झालंय वाटतंय, हॉटेल झालं होतं वाटतं इथं. रस्ता अजून खराब आहे, गाडी पूर्ण खाली टेकली. हा बा रस्ता पूर्ण, हे बा. फायनली बघितलं असेल तुम्ही रस्ता कसा आहे. इकडे बघा शेती वगैरे. या रूटला ऑलरेडी आम्ही आधी आलेलो बरं का, सुरुवातीला एकदा आलतो गाडी वगैरे धुवायला. आता इकडे भीती वगैरे झाले. फायनल चला आता समोर एक आयसर खराब झालं वाटतं रस्त्यात, काही तरी आपण गाडी काढून घ्यावं. मित्रांनो फायनली टाइम होते 5:30. तर जस्ट इतक्यात गाडी खाली झाली. टाइम लागून गेला आपल्याला, 5चा टाइम होता. टाइम लागला जरा जाऊया आता इथून. फायनली टाइम होतोय 5:45 म्हणजे जवळजवळ 1 तास लागला आपल्याला, आहे का नाही. आता आलोय घरी, जाऊया वरती चला. फायनली टाइम होतोय कम्प्लीट 7:02. जस्ट इतक्यात बघा घड्याळात बघितलं मी, आणि गाडीत अगरबत्ती वगैरे लावून झालेली आहे. तर आज शेवटी जास्तीत जास्त म्हणजे 3च ट्रिपा झाल्या दिवसाला, बट 3ऱ्या ट्रिपला जास्त टाइम लागून गेला. सो कशी वाटली आजची ट्रिप, आजचा व्लॉग कमेंट करून सांगा. आवड असेल तर मित्रांनो हमखास लाईक करा अशाच ट्रिपांच्या व्हिडिओसाठी. सो भेटूया पुन्हा एका उद्या नवीन ट्रिपमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.